प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. येवला तालुक्यातील ग्रामीण भागातील अंगुणगाव येथे मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनानुसार माजी खासदार समीर भाऊ भुजबळ भव्य क्रिकेट करंडक स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्या हस्ते या क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती देवीदास निकम यांनी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. राजापूर गटातील अनेक संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला असून उद्घाटन सोहळ्यावेळी उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना शुभेच्छा देत ग्रामीण भागातील तरुणांनी क्रीडा क्षेत्रात पुढे यावे असे आवाहन केले. या प्रसंगी क्रिकेट स्पर्धेचे आयोजक देवीदास निकम, सरपंच बाजीराव जाधव, परमानंद जाधव, पोलीस पाटील समाधान झालटे, उपसरपंच महेंद्र झालटे, भारम सरपंच प्रवीण गांजे, काशीनाथ साबळे, सोपान जगझाप, कारभारी आगवण, कृष्णा जानराव, प्रवीण गायकवाड, भाऊसाहेब दनवटे, राहुल चिंचोले, विनोद ठोंबरे यांच्यासह परिसरातील मान्यवर, क्रिकेट प्रेमी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्यावेळी उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना शुभेच्छा देत ग्रामीण भागातील तरुणांनी क्रीडा क्षेत्रात पुढे यावे असे आवाहन केले. न्यूज लोकतंत्र 18 साठी अय्यूब शहा, येवला. आज अंगुलगाव येथील युवक व आमचे मित्र देवीदास निकम यांच्या माध्यमातून आज येथे माजी खासदार समीर भाऊ भुजबळ यांच्या करंडक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यासाठी जे स्पर्धक ज्या ज्या टीम आलेल्या आहे आणि बाकी जे आयोजक आहेत त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि यावेळेचे आज उद्घाटन झाले असं जाहीर करतो. आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या आशीर्वादाने तसेच समीर भाऊ भुजबळ करंडक स्पर्धा व माननीय दिलीप अण्णा खैरे यांच्या मार्गदर्शनानुसार आज ग्रामीण भागामध्ये खऱ्या अर्थाने आपण क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या आहे. या क्रिकेट स्पर्धा याच्यासाठी आयोजित केल्या आहे की ग्रामीण भागामध्ये खऱ्या अर्थाने खूप चांगले खेळाडू असतात आणि त्यांना प्रोत्साहन म्हणून आपण ही स्पर्धा सुरू केली आहे. तसेच या खेळामध्ये ज्यांनी सहभाग घेतला आहे किंवा घेणार आहेत यांना आपण प्रत्येकांना गोल्ड मेडल देण्यात येणार आहे. किती टीमांचा सहभाग आहे यामध्ये? साधारणतः आतापर्यंत एक 50 ते 52 टीमचा सहभाग झालेला आहे आणि या 50 ते 52 ज्या टीम आहेत या संपूर्ण राजापूर गटामधल्याच आहे.